नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या रहाटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आहे आणि संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी उद्यासुद्धा पळतील आणि परवा दिवशी 4 मैदान आहेत ओपनची. काही ठिकाणी आदतचे असतील. बघूया एक सारांश बघूया उद्याच्या मैदानाचा. उद्या आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे बरं का, अशी अपडेट मिळते. या बकासूर आपला सलग 2 दिवस पळताना दिसू शकतो अशी शक्यता आहे, कारण उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळू शकतो अशी अपडेट मिळते. सगळीकडे आता चर्चासुद्धा चालू झाली आहे, व्हिडिओसुद्धा पडलेत काही ठिकाणी की बकासूर पळणार आहे उद्या आणि परवा दिवशीसुद्धा. आणि आता उद्या पळतोय म्हटल्यानंतर संध्याकाळी समजेल. आज लाईव्ह लॉट जे आहेत ते संध्याकाळी आज निघतील. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हा गणेश सरांचा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती आज संध्याकाळी लाईव्ह लॉट पडणार आहेत. त्या लाईव्ह लॉटमध्ये आज समजेल बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे, बकासूरचा पैरा कोण आहे, याच्याविषयी थोडंसं डिस्कशन आपण करूयात. सुरुवात करूया बकासूरचीच पैऱ्याची. आता बकासूर पळतोय म्हटल्यानंतर संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता असते की बकासूर पळतोय तर पैरा कोण असेल. पैरा बकासूरचा आता मी आज काय सांगणार नाही आहे. पैरा जो आहे तो एक नवीन चेहरा आहे असं सांगण्यात येते. आता सगळे म्हणतील की पैरा अंदाजित सुद्धा नाही, तर अंदाजित तरी काहीतरी थोडाफार सांगा. परंतु काय होते, रहाटणी मैदानामध्ये एक मोठं मैदान आहे, 1 लाखाचं बक्षीस आहे आणि त्या ठिकाणी ड्रायव्हरांना तिथं बक्षीस आहे. बैलांनाही जर नंबर केला तर त्यांनासुद्धा बक्षिसं आहेत. खूप सारी बक्षिसं आहेत. बक्षिसे काय आहेत हे तुम्ही जाऊन बघा. रहाटणी मैदानाचा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती बनवलेला आहे, तिथे जाऊन बघा. आणि कशा पद्धतीनं मैदानाची फाटी आहे, कशा पद्धतीचं स्वरूप आहे मैदानाचं, दोन्ही साईडला बॅरिकेड किती आहे, मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल, मैदानाचे नियम, मैदानाच्या अटी, मैदानाच्या फाटीचं अंतर, मैदानाच्या फाटीचं रुंदीचं अंतर, बैलांना खाली थांबण्यासाठी जागा आहे का नाही, फाट्या किती आहेत नक्की पळण्यासाठी, पुढं थांबण्यासाठी जागा आहे का नाही पुरेशी. हा व्हिडिओ जो आहे तो मी किरण शिरतोडे ब्लॉग्स माझा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती जावा आणि त्या ठिकाणी जाऊन बघा. सुरुवात करूया बकासूरच्याच पैऱ्याला. एक आता सगळ्यांना एक कल्पना झालीच असेल की उद्या मैदानामध्ये पळणार आहे. उद्या महाराजसुद्धा पळू शकतो असं म्हणतायत किंवा बकासूरसुद्धा पळू शकतो आहे असं सुद्धा म्हणतायत का वादळ पळतो आहे. परंतु बकासूर पळतो आहे अशी खबर ही पक्की लागलेली आहे, कारण की सलग 2 दिवसात आपला बकासूर हा पळताना दिसेल. त्याचा कस जो आहे तो पणाला लागेल, कारण की त्याला कस म्हणताना येत की पणाला लागेल म्हणून, कारण की तुम्हाला माहितीच आहे की तो कितीही दिवस जरी पळवला ना त्याला किती पळतोय त्याचा अंदाज काय कळत नाही आपल्या बकासूरला. आणि उद्याच्या मैदानामध्ये उद्या 3 फेऱ्याचं मैदान म्हणजेच ओपनचं असं भव्य दिव्य मैदान, त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा जो आहे तो आता आदतमध्ये कोण असेल, आदतमधली नावे जी आहेत ती कोणकोणती तुम्हाला सुचवतो. त्या नंदीसोबत तो पळू शकण्याची दाट शक्यता आहे. आदतमधली आपल्याला आता एक नंदी जो आहे तो मैदान ओपनचं आहे, परंतु एक नवीन चेहरा आहे असं सांगण्यात येते. जर ओपनच्या मैदानामध्ये आदत बकासूरसोबत पळेला तर कोण पळू शकतो, तर आदतमधला जर नंदी जर पळायचा जर असेल तर बकासूरसोबत आपल्याला चिंचनेरचा गणाभाऊ, आता तो आदत नाही दुसामधला आहे तो सुद्धा पळू शकतो, किंवा विसापूरकरांचा कार्तिकसुद्धा असू शकतो. बकासूरसोबत दुशामधला पैरा आहे हा. बघूया आता कशा पद्धतीनं बकासूरचं जे आहे ते नियोजन करण्यात येतं आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूरचं नियोजन हे चांगल्या पद्धतीनं होतं. फक्त मी अंदाज लावतो आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळणार आहे की आता पैरा तो असू शकण्याची दाट शक्यता आहे. तर समजा तर ते जर नाही जोडी पळाली, त्या दोघातलं जर नाही पळाला तर कोण असणार. शिरसवडीकरांची रायफलसुद्धा दाट आहे पळण्याची शक्यता, कारण तुम्हाला माहितीच आहे शिरसवडीकरांच्या रायफल तिथनं जवळच आहे, तिथूनच बहुतेक तीसुद्धा जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे, कारण की ओपन मैदान आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी चांगल्या रीतीने पळते. बघूया आता कसं नियोजन होते कसं नाही, आता उद्याच बघावं लागेल, कारण की उद्याचं मैदान जे आहे ते संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजतील किती जे गट पाळणार आहेत, काय पाळणार आहेत. बघूया कशा पद्धतीनं ते मैदानाचे लाईव्ह लॉट पडतायत, किती गट येत आहेत, कुठल्या तासात कुठला बैल येणार आहे. लाईव्ह लॉट उद्या आज संध्याकाळी जी पडतील त्या मैदानाचे लाईव्ह लॉट उद्या आपण सकाळी आपल्या चॅनलवरती दाखवूया. किरण शिरतोडे ब्लॉग या चॅनलवरती माझ्या सकाळी 7 वाजता तो व्हिडिओ येईल. कोणत्या गटात कोणत्या नंदी पळताना दिसेल, प्रत्येक नंदीचं नाव सांगण्यात येणार आहे. बाकीचे लोक कसं करतात की टॉपचे नंदी आहेत
त्या नंदींचंच नावं सांगतात, बाकीचे कोणाचे सांगत नाही. अगदी आपण गोरगरिबांच्या नंदीचं सुद्धा नाव सांगणार आहे. तो नंदी त्या गटात पळणार आहे. फक्त मालकाचं नाव काय सांगणार नाही, कारण काय होते इथं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एखाद्याला राग येतो, ह्या मालकाचं नाव घेतलं त्या मालकाचं नाव घेतलं. म्हणून आपण जेवढे बैल ज्या ज्या गटात पळतील त्या बैलांची नावं जे घेणार आहोत. आणि बघूया उद्या बकासूरचा पायरा एक नवीन चेहरा असेल की कोण असेल, कमेंट्समध्ये आता तुम्हीच सांगा मला. बघूया काय होते काय नाही. धन्यवाद.